नाशिक जिल्हा सिटूच्या नेतृत्वाखाली पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा मेळावा जोगमोडी येथे उत्साहात पार पडला। या मेळाव्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचे हक्क आणि अधिकारांबाबत माहिती दिली। तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी सिटूच्या नेतृत्वाखाली संघटित झाल्यास एकजुटीच्या बळावर शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करून न्याय मिळवून घेता येईल असेही त्यांनी सांगितलं। तसेच किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, PF, कर्मचारी राज्य विमा योजना यासारख्या सुविधांचा लाभ मिळवून घेण्यासाठी संघटनात्मक ताकद आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या दरम्यान महाराष्ट्र सिटूच्या निर्णयानुसार 10 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आयोजित करण्यात आलेलं असून या आंदोलनात पेठ तालुक्यातून मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका मदतनीसांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे। अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव यांनीही उपस्थितांना संबोधित केलेलं आहे। कामगार विरोधी 4ही लेबर कोड रद्द करावेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना किमान वेतन लागू करावे, तसेच त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या आंदोलनात तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलेलं आहे। या मेळाव्याला सिटूचे इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे यांच्यासह मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।